आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज. नवा काळ, नव्या बातम्या. मी डॉक्टर अशोक राठोड, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट. आपण पाहतच आहात की महाराष्ट्रामध्ये सध्या उन्हाळ्याचा कडाका फार जाणवत आहे. तापमान हे 44-45च्या आसपास जात आहे. अशा वेळेमध्ये हीटस्ट्रोकचे जे प्रमाण आहे, जे उष्माघात जे म्हणतो आपण, त्याचे प्रमाण वाढू शकते. अशा वेळेत हीटस्ट्रोकमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि बाहेर जाताना काय काळजी घेतली पाहिजे, आहार कुठला घेतला पाहिजे, बालकांची, वृद्धांची काळजी कशी घेतली पाहिजे, याबद्दल थोडंफार मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर हीटस्ट्रोकमध्ये काय होतं की खूप तापमान 40 डिग्रीच्या वर जर गेलं तर आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला हीटस्ट्रोकमध्ये चक्कर येऊ शकते, मळमळ होऊ शकते, उलट्या होऊ शकतात, आपल्याला गोंधळल्यासारखं होतं. कारण आपल्या शरीरातलं पाणी हे सगळं घामाद्वारे निघून जातं. त्यामुळं अशा वेळेस व्यक्ती बेशुद्ध देखील पडू शकतो आणि काही ठिकाणी तर झटके देखील येऊ शकतात. त्यामुळं अशा उष्माघातापासून आपल्याला जर टाळायचं असेल तर शक्यतो आपण दुपारी 11-12च्या नंतर ते संध्याकाळी 5-6पर्यंत आपण घराबाहेर जाणं टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर घराबाहेर जात असूच तर जे आपले कपडे असतील ते सुती कपडे घालावे. जास्त गडद काळे किंवा जे भडक कपडे असतात ते शक्यतो टाळावं. आणि बाहेर जाताना आपण टोपी, टॉवेल किंवा गमछा यांचा वापर करावा. आणि अशी जर लक्षणं जर आपल्याला जाणवत असतीलच तर शक्यतो आपण एखाद्या झाडाखाली किंवा जिथं थंड ठिकाण आहे अशा ठिकाणी जावे. आणि उष्माघाताचं जर तुम्हाला जास्त जाणवतच असेल तरी त्वरित डॉक्टराकडे जावं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो आहार घेतो, जो आपण घेत आहोत तो शक्यतो हा साधा आणि सकस आहार असावा. त्याच्यामध्ये जे काही मासे असतील, चिकन असतील, मटण असतील, तेलकट असे पदार्थ आपण शक्यतो टाळावे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चहा म्हणा, कॉफी किंवा मद्यपान ह्या गोष्टी आपण यावेळेस टाळलेल्या कधी पण चांगल्या असतील. आणि बाहेर जाताना जर आपल्याला खूपच तहान लागत असेल तर लिंबू पाणी किंवा पाणी इतर पदार्थामध्ये समजा चहा, कॉफी मात्र टाळणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर दिवसभरातून आपण कमीत कमी 3 ते 4 लिटर तर पाणी आपण पिणे आवश्यक आहे. अशा वेळेस जर समजा एखाद्याला उष्माघाताचा त्रास झाला तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. याच्यामध्ये उष्माघातामध्ये बऱ्याच बालकं आणि वृद्ध यांना जास्त त्यांच्यावर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. उष्माघातामध्ये आपल्या त्वचेवर देखील त्याचा बराच परिणाम होतो. आपली त्वचा कोरडी होऊ शकते, त्याला खाज येऊ शकते, तसेच त्वचा लालसर होऊ शकते आणि आपल्याला सनबर्नचा पण त्रास होण्याची शक्यता असू शकते. तसेच घरगुती उपाय आपण घरामध्ये असताना घरामध्ये थंड वातावरण ठेवण्यासाठी आपले जे काही दारं, खिडक्या वगैरे आपण उघडी ठेवू शकता. एखादा फॅन, कूलर वगैरे आपण त्याचा वापर करायचा आहे आणि बाहेर जाण्याचं शक्यतो टाळायचंच आहे. तसेच आपण डिहायड्रेशनबद्दल पण आपण थोडंफार बोलू शकतो. डिहायड्रेशनमध्ये कसं होतं की त्वचा कोरडी होणे, आपली जीभ कोरडी होणे, आपल्याला तहान खूप जास्त लागते. अशा वेळेस आपण त्वरित पाण्याचा वापर किंवा लिंबू सरबत किंवा ORSचाही वापर आपण करू शकता. त्यानंतर आणखीन जर हीटस्ट्रोकबद्दल बोलायचं झालं तर हीटस्ट्रोकमध्ये आपण त्वरित अशी लक्षणं जर आपल्याला जाणवली तर आपण आपल्या शेजारच्या डॉक्टराकडं जाणं फार आवश्यक आहे. तसेच लहान मुलांमध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. लहान मुलांनाही दुपारच्या वेळेस बाहेर नेणे टाळावे. तसेच त्यांचे कपडे सैल, सुती ठेवणे गरजेचे आहे. लहान मुलांना वारंवार त्यांना पाणी पाजणं आवश्यक आहे. तसेच काही नवजात बालकं 0 ते 6 महिन्याच्या आतील जे बालकं आहे त्यांना मातेने स्तनपान वारंवार देणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या पाण्याची जी गरज आहे ती त्याच्यातून पूर्ण होईल. वारंवार स्तनपान केल्याने बाळ पण डिहायड्रेशनपासून आणि उष्माघातापासून बचाव होऊ शकतो.
त्याच्यानंतर असे बऱ्याच जणांचा प्रश्न असतं की बाबा आम्ही दिवसभर आंघोळ करावी का करावी. आपल्याला योग्य सकाळी किंवा दुपारी आपण थंड पाण्याने आंघोळ 2-3 वेळेस केलेस तरी काही हरकत नाही. तसेच उष्माघातापासून टाळण्यासाठी आम्ही एक ग्रामीण रुग्णालयामध्ये अशी एक रूम केलेली आहे की त्या ठिकाणी पूर्ण ACचं तापमान आम्ही AC लावून त्या ठिकाणी ते तापमान आम्ही थंड ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही खाजगी डॉक्टरांना पण माझे आव्हान आहे अक्कलकोटमधील की बाबा आपण एखादी अशी हीटस्ट्रोकच्या पेशंटसाठी एखादी रूम आपण AC लावून त्यांच्यासाठी सोय करून ठेवावी. आणखीन बोलायचं झालं तर हीटस्ट्रोकमध्ये अशी कुठलीही जर लक्षणं दिसत असेल तर आपण शक्यतो पाणी भरपूर पिणे, स्वतःला डिहायड्रेशनपासून वाचवणे आणि स्वतःला सुरक्षित उन्हापासून ठेवणे हेच आपल्यासाठी फार उपयोगाचे आहे. धन्यवाद.